आधुनिकतेच्या नावाखाली असली घाण आमच्यावर थोपवू नका. हेच मी या निमित्ताने सांगेल. आणि जेही पॉप्युलर जे काही कलाकार आहेत तर त्यांनी तर असे चित्रपट करून समाजाची नासाडी करू नका, ही या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हा चित्रपट सजेस्ट मी कोणालाच करू शकत नाही. आता आपली वय झालं त्यामुळं आपण पाहतोय. आता हे पाहून मी अशी टीका करतो याच्यामुळं या लेवलची मॅच्युरिटी म्हणजे मला तरी स्वतःच वाटते. बाकीच्यांना ही मॅच्युरिटी न वाटून एक मूर्खपणा पण वाटू शकतो की अरे सोडा ते जुने विचार वगैरे अशा जी काही भावना व्यक्त करतात. पण खरं सांगू का, हे आहे ना आपल्या म्हणजे संस्कृतीत बसत नाही आहे. मला या असल्या गोष्टी आवडत नाही. जे एक एकलव्रता म्हणतात त्याला. तर तशाच प्रत्येकाने स्त्रीनी पण राहा आणि पुरुषांनी पण राहा. जास्त कुठं तोंडबिंड खुपसू नका. तर एवढंच बोलेल. आणि बाकी अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद. आणि अजून एक सांगतो, त्या अजय देवगणला आहे ना कुणीतरी समजा रे बाबा, ते गुटख्या विमलच्याच असल्या जाहिराती करून समाजावर एक तू बाबा कोण आहेस ते जरा स्वतःला जाणून ठेव. तू स्वतःला जरी काय समजत नसेल तरी तुला मानणारी आहे ना, अरे लय जण आहे बाबा, तू काय असं करतो, नको वागवा असा. हे एकतर आहे ना, एक शासनाने मान्य आहे की उत्पादनावरच बंदी घातली पाहिजे, पण नाही घालत त्याला आता करतो काय आपण, मग करता काय? काय जास्त बोलू नाही शकत. तुम्ही बोला. धन्यवाद. तर दे दे प्यार दे दोन मध्ये आशिष म्हणजेच अजय देवगण आणि त्याची तरुण गर्लफ्रेंड आयशा, जी रकुलप्रीत सिंग यांनी ती भूमिका साकारलेली आहे, यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळते जेव्हा आयशाचे आधुनिक वडील म्हणजेच आर माधवन यांनी ती भूमिका साकारलेली आहे. आशिषला भेटतात. वयातील अंतरामुळे निर्माण होणारा गोंधळ, कुटुंबातील गैरसमज आणि आशिष व माधवन यांच्यातील मजेदार संघर्ष, तसेच जावेद जाफरी यांची एंट्री कथेत धमाल आणते. जिथे पहिल्या भागात गोंधळ उडला असला तरी उत्तरार्ध एक ट्विस्ट घेऊन कथा ही पुन्हा रंजक बनवते, मनोरंजन करत नातेसंबंधावर भाष्य करते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण चित्रपट समीक्षा करत आहोत दे दे प्यार दे दोन या चित्रपटाची. तर कथेचा तपशील आपण आता पाहूयात. तर सुरुवात कशी आहे, तर पहिल्या भागाच्या पुढे आयशा आशिषला तिच्या कुटुंबाची ओळख करून देऊ इच्छिते. तिच्या वडिलांना जेव्हा कळते की आशिष त्यांच्या मुलीपेक्षा मोठा आहे आणि आपल्याच वयाचा आहे, तेव्हा ते या नात्याला विरोध करतात. तर आयशाचे वडील आणि आशिष यांच्यात वयामुळे आणि विचारामुळे संघर्ष होतो. आयशाचे वडील आपल्या मुलीसाठी दुसरा मुलगा जो की एक मिजान जाफरी आणतात, ज्यामुळे गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतात. म्हणजे तिच्या लहानपणीचं एक प्रियकर वगैरे किंवा नाही का ते तिचे वडील त्या पोराला ओळखतात. असं जरा यंग पोरगं तुला त्याच्या गळ्यात बांधायचं असते. तर मग कथेत अनेक वळण येतात, जिथे आयशा आणि मिजान यांच्यात जवळीक वाढते आणि लग्नाची गोष्ट पुढे येते. त्यात अनेक मजेदार घटना घडतात. शेवटी एक अनपेक्षित ट्विस्ट येतो, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहते. तर काही प्रेक्षकांची उत्सुकता म्हणजे मला पहिली गोष्ट म्हणजे आहे ना, चित्रपटातलं जे काही दाखवलेलं आहे ना, ते संकल्पना स्टोरी काहीच चावलं नाही. इतकी म्हणजे बकवास बाह्य स्टोरी आहे की असले पिक्चर पाहून तर आहे ना, हे पिढी बिघडत चालली आहे. आता आपले कसे आपली परंपरा संस्कार काय सांगतात, तर त्याला म्हणजे एकदम अनभिज्ञ असा छेदून जाणारा चित्रपट आहे हा. माझ्या तर डोक्यात तीव्र सनक गेलेली. मला हा चित्रपट मी का पाहतोय असं वाटत होतं. तर मी एकच सजेस्ट केलं, अजिबात हा पिक्चर पाहू नका. या असल्या चित्रपटांना आहे ना म्हणजे कशी काय परवानगी. आणि कसे मोठे जे स्टार कास्ट असतात ना, त्यांनी जर असे चित्रपट केले तर सर्वसामान्य प्रेक्षक त्यांचे जे बरेचसे फॅन असतात तर ते आवर्जून जातात. तर मग तुम्ही अशा स्टोऱ्या अशा म्हणजे मोठे स्टारकास्ट असलेल्यांना आहे ना, हे चित्रपट पास आउटच करत जाऊ नका. तर आता यातील आपण मुख्य पात्र पाहूयात. अजय देवगण यांनी आशिष यांची भूमिका साकारलेली आहे. रकुलप्रीत सिंग यांनी आयशाची भूमिका साकारलेली आहे. आर माधवन यांनी आयशाची वडिलांची भूमिका साकार केलेली आहे. मिजान जाफरी आयशाच्या बालपणीचा मित्र आणि गौतमी कपूर, इशिता दत्ता माधवनची पत्नी यांसारखी कलाकार आहेत. तर या चित्रपटाची शैली कशी आहे, तर हा चित्रपट एक हलका फुलका रोमॅन्टिक कॉमेडी असून नातेसंबंध, वयातील फरक आणि आधुनिक कुटुंबातील विनोद यावर भाष्य करतो.